बिसूर येथे झालेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके यांनी मारली प्रथम क्रमांकाची बाजी. बिसूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांनी हरियाणा केसरी निशांत कुमार लाडापूर यांच्यावर डंकी डावावर मात करत विजय मिळवून प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. पैलवान दादा शेळके त्यांनी अत्यंत चलाखीने कुस्ती करत उत्तरेकडील पैलवानाला डोळ्याची पापणी लवते न लवते तोच चितपट केले. यामुळे कुस्ती शौकीनांनी जोरदार जल्लोष केला. बिसूर तालुका मिरज येथे दत्त यात्रेनिमित्त भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात लहान मोठ्या अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. कुस्ती मैदानाचे यंदा 4थे वर्ष होते. दारूकामाच्या आतिषबाजीने पैलवानांचे स्वागत यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील यांनी पोकळ खिस्सा डावावर पैलवान महारुद्र काळेल कुडवारी यांच्यावर मात करत जिंकली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान श्रीमंत भोसले यांनी हनुमंतपुरी यांच्यावर मात करत जिंकली. या मैदानात महिलांच्याही अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. प्रथम क्रमांकाची महिला कुस्ती पैलवान सई सुहास पाटील हिने जिंकली. या मैदानात पैलवान सृष्टी पाटील, पैलवान विदिशा भगत व आराध्या कुंभार या मुलीने देखील प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. बिसूर हायस्कूलचे क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आमदार सुरेश भाऊ खाडे, कौलापूर तंटामुक्त अध्यक्ष भानुदास पाटील यांनी मैदानाला भेट दिली. यावेळी सरपंच सतीश निळकंठ, यात्रा कमिटी अध्यक्ष राजेंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, उपसरपंच सुशांत पाटील उपस्थित होते. हे संयोजन माजी सरपंच संतोष पाटील, विकास पाटील, दीपक पाटील, युवराज पाटील, अशोक पाटील, संदीप पाटील, संदीप कदम, महेश पाटील, अर्जुन रेवडे, चंद्रकांत घारगे, प्रकाश वसेकर, हनुमंत पाटील, अनिल पाटील यांनी केले.